हा परब्रह्म निष्काम तो हा गवळे या घरी. वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. हे वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. कृष्ण नवनीत चोरी. कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो आगवळी या घरी. वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी. वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी. भगवान परमात्म्यानं नवनीत चोरी करायला सुरुवात केली. कृष्ण परमात्मा चौर्य करतो, चोरी करतो. एकटा करतो असं नाही, अनेक लोकांना घेऊन जातो, लोकांच्या घरी चोरी करतो. गवळणींच्या घरी जायचं आणि चोरी करायची. तुम्हाला सांगू काय, हा एकटा चोर अख्ख्या जगातला असा आहे की जो सांगून चोरी करायचा. सांगून चोरी करायचा. बरं, नुसता सांगून चोरी करायचा असं नाही. याचं जे चौर्य मंडळ होतं ना, म्हणजे याचं जे चोरीचं मंडळ होतं की नाही, त्या चोरीच्या मंडळामध्ये ज्या घरी चोरी करायला जायचा ना, त्या घरातला एक सदस्य याच्या मंडळात असायचा. मला सांगा किती मोठी गंमत आहे. ज्या घरी चोरी करायला जायचं त्यातला एक सदस्य याच्याबरोबर, आणि वरून हा सांगून जाणार की मी आज तुमच्या घरी चोरी करणार. मला सांगा, सांगून जायचं आणि घरातला माणूस सोबत घेऊन जायचा, तर याला चोरी म्हणायचं की म्हणायची नाही? याला कुठून चोरी म्हणायची? घरातला माणूस सोबत आहे आणि सांगून जातोय. कुठला चोर सांगून येतो सांगा चोरी करायला? कोणीच येत नाही. हा एकटाच चोर असा आहे की जो सांगून जायचा. दही दूध तूप लोणी याची चोरी करायचा. दही दूध तूप लोण्याची चोरी केली. त्या सगळ्या गवळणी यायच्या आणि त्या यशोदेला गाऱ्हाणी सांगायच्या. यशोदेनं ती गाऱ्हाणी ऐकली की मग यशोदा म्हणते, काय तुम्ही गाऱ्हाणी सांगता म्हटले? नेहमी 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 कृष्णाचंच नाव घेता. या अख्ख्या गोकुळामध्ये दुसरा काही चोरच नाही का? एकटा काय माझा कृष्णच चोर आहे का? बाकीच्या पण चोरांची नावं घ्या ना म्हटले कधी कधी. एकट्या कृष्णाचंच नाव घेता. गवळणी म्हटल्या, यशोदे जरा ऐक म्हटले. ऐक, आम्ही पण गोकुळच्या गवळणी आहोत, आम्हाला अनुभव आहे. या गोकुळामध्ये कृष्ण एकटाच चोर आहे असं नाही आहे. या गोकुळात अजूनही चोर आहेत, पण आमच्या घरी चोरी करणारा हा कृष्णच आहे हे आम्हाला पक्क माहिती आहे. कशावरून? कशावरून? गवळणी म्हणतात, आमचा अभ्यास आहे, आमचा चोरांचा अभ्यास आहे म्हटले. आम्ही सगळ्या चोरांचा नीट अभ्यास केलेला आहे. आणि काय अभ्यास केलेला आहे? प्रत्येक चोराची एक चोरी करण्याची पद्धत असते म्हटले. प्रत्येक, इथं पोलिसात कोणी आहे का पोलिसातलं? तुम्ही विचारून बघा. अरे बापरे, दिलीप महाराज आहेत की? आता अजून काय बोलायचं? तर ते तुम्ही पहा, ते चोरांची एक चोरी करण्याची पद्धत असते. आणि मला पूर्ण खात्री आहे की जेव्हा चोरीची एखादी घटना दाखल होते की नाही, केस फाईल होते की नाही, तेव्हा सगळ्यात अगोदर ते चोराला नाही पकडत. सगळ्यात अगोदर हे पाहतात की चोरी करण्याची पद्धत. बरोबर बोलतोय ना? माझं वाचून वाचूनच चाललंय. चोरी करण्याची पद्धत कशी असते ते पाहतात. मग ही पद्धत कुठल्या टोळीची आहे ते पाहतात आणि मग त्या टोळीला पकडतात आणि त्यातला चोर पकडतात. बरोबर की नाही? म्हणजे प्रत्येक टोळीची चोरी करण्याची एक काय आहे? पद्धत आहे. तशी कृष्णाची चोरी करण्याची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? बाकीचे चोर येतात, त्यांना पाहिजे त्या वस्तूची चोरी करतात आणि ते निघून जातात. तुझ्या लेकराचं तसं नाही आहे. तुझं लेकरू येतं, 10 लोकांना घेऊन येतं, त्याला काय पाहिजे ते दही दूध तूप लोणी खातं आणि खाऊन झाल्यानंतर त्याचं जर काही उरलं तर त्या सगळ्याची नासाडी करतं आणि मग निघून जातं. म्हणून आम्ही म्हणतो हे कृष्णानं केलं. त्यावीण हे नाशी नव्हे दुसरिया ऐसी. हे फक्त त्यालाच येतं, दुसऱ्या कोणाला येत नाही म्हटले. फक्त त्याला जमलं. स्वर द्या. गवळ्या घरी जातो, दही दूध खातो. गवळ्या घरी जातो, दही दूध खातो. करी दह्या दुधाचा रबडा, दह्या दुधाचा रबडा. असा कसा
देवाचा देव बाईत कडा असा कसा, देवाचा देव बाईत कडा असा कसा, देवाचा देव बाईत कडा असा कसा. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो आ, आ, गवळ्या घरी जातो. टाळ वाजवा. वा हा जातो जातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो. करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा असा कसा, देवाचा देव बाईत कडा असा कसा, देवाचा असा कसा, देवाचा देव थकडा. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, करी दया दुधाचा रबडा. हे फक्त त्यालाच जमतं, दुसऱ्याला जमत नाही, म्हणून त्यानं चोरी केली असं आम्ही म्हणतो. मग त्यानं चोरी केली की यशोदा म्हणायची, बाळ सगुण गुणाचे तान्हे काय. म्हणून मला म्हणायची गरज नाही, सगळ्याला पाठ आहे. हे बरं आहे, तुमच्यामुळे शॉर्टकट तरी घेता येतात, नाही तर माझं 2 वाजेपर्यंत खपणार नाही हे. बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते, बाळ दिसते, बाळ दिसते. हे फक्त दिसतेच, हे फक्त दिसते गोजीरवाणे, बाकी ते गोजीरवाणं नाही हे यशोदेला पण माहिती आहे. हे फक्त दिसतेच तेवढं गोजीरवाणे. काय सांगता गाराणे गोकुळीच्या नारी, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळे खेळ, तुम्ही लटिकाचे घेता आळगे गोकुळीच्या नारी. अहो ते आत्ताशी 5 वर्षाचं आहे, त्याला काही चोरी करण्याची अक्कल आहे काय? 5 वर्षाचं वय सांगितलंय. 5 वर्ष का म्हटलेत? कारण 5 वर्षाच्या लेकराला चोरी करता येत नाही. 5 वर्षाच्या लेकराला काही चोरी करता येते का? येत नाही. चोरी करण्याकरता ते किती वर्षाचं व्हावं लागेल? काय ठाण्यातला अधिकार तरी सांगा मला, किती वर्षाचा? असं काहीच नाही. काय 15 ना 18 असं काही नाही. पण मग 5 वर्षाचं का सांगितलंय? 5 वर्षाचं एवढ्या करता सांगितलंय कारण चोरी करण्याकरता अक्कल लागते. चोरी करण्याकरता अक्कल लागते. किंबहुना असं म्हणायचं, ज्याला अक्कल आहे त्यालाच चोरी करता येते. जमलं तर बघा तुम्हाला, नाही तर राहू द्या, लावून घ्या कुठे लावायचं ते. अक्कल आहे त्याला चोरी करता येते, आणि चोरी करण्याकरता अक्कल लागते. जे 5 वर्षाकडे लोक, 5 वर्षाच्या लेकराला काय खावं काय प्यावं ते कळत नाही. माझं हे लेकरू 5 वर्षाचं आहे, त्याला खाण्यापिण्याची अक्कल नाही, ते काय चोरी करणार आहे काय? तुम्ही लटिकाची घेता, खोटा खोटा आळ घेता. बरं इतकंच जर असेल तर श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा सोडा. तुम्ही एक काम करा, याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी. सोडून द्या म्हटले. नाही सहन होत ना, मग सोडा. त्या गवळणी म्हणतात, आम्ही याची संगत धरली ती काय सोडण्याकरता धरली काय म्हटले. एवढं तुम्ही सांगितलं सुरुवातीला, याची लागी हो त्याची येले भोग विषयाचा त्याग, ते काय सोडण्याकरता केलं होतं का म्हणे. नाही नाही, आम्ही याची संगत सोडणार नाही. यशोदा म्हणते, सोडणार नाही ना, मग सहन करा. काहीतरी एक करा, सहन करा. सहन करावं लागेल. मग काय केलं? सहन करतात. त्यांनी कृष्णाला पण एक 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 अशी खोडी करायची. त्या यशोदेनं कृष्णाला थांबवण्याचे फार प्रयत्न केले, फार प्रयत्न केले. इतके प्रयत्न केले की सर्व पद्धतीने प्रयत्न केले. कृष्णाला आधी समजावून सांगितलं, बघ असं दुसऱ्याच्या घरी जायचं नाही, चोरी करायची नाही. चोरी करणं हे वाईट असतं. चोरी केल्यावर लोक गाराणे घेऊन येतात.
कुणी आपल्या दाराशी यायचं आणि तुझी गाराणी सांगायची, हे मला काही फार पटत नाही, म्हणून दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करू नको. इतकं सरळ सोप्या भाषेत कृष्णाला सांगितलं. इतकं सरळ सांगितलं आणि लगेच त्यानं ऐकलं, तर त्याला कृष्ण म्हणाल काय? तो इतकं सरळ ऐकत नाही, इतकं सरळ ऐकत नाही, पण ती सांगते की नाही, समजावून सांगते. समजावू किती मी रे तुला सावळ्या, समजावू किती मी रे तुला सावळ्या. तेत्ता तेत्ता हा. समजावू किती मी रे तुला सावळ्या, समजावू किती मी रे तुला सावळ्या, का रे माझा पदर ओढीला, का रे माझा पदर ओढीला, समजावू किती मी रे तुला सावळ्या. हो हो, किती वेळा समजावू, किती वेळा समजावू. आमचे गुरुजी होते, आमच्या गावाला ज्यांनी भजन शिकवलं ते पंडित हरिश्चंद्र बुवा लोणारकर अलिबागचे, त्यांची ही गवळण आहे. किती वेळा तुला समजावायचं, समजावून सांगितलं त्यानं ऐकलं नाही. समजावून नाही सांगितलं की मग पुढचं काय करता? समजावून नाही सांगितलं की मग पुढची पायरी काय असते मला सांगा ना? मार देतो, बरोबर, थेट, म्हणजे मधली पायरीच नाही. मधली एक पायरी असते. सरळ सोप्या समजा शब्दात समजावून नाही सांगितलं की दरडावून सांगितलं जातं, धमकावून सांगितलं जातं, ताकीद देऊन सांगितलं जातं की नाही. तसं मग ती ताकीद देऊन सांगते, कृष्णा तुला मी. बस बस बस, आपलं आपलं सगळं पाठ आहे सगळ्यांना. घरी कोणाच्या जाऊ नको. मग त्याला ताकीद देऊन सांगितलं. इतकं सोपं केलंय ना तुम्ही माझं काम, खरं सांगतो तुम्हाला, की मला फार काही खोलात जावं लागत नाही. मग त्याला ताकीद देऊन सांगितलं तरी त्यानं ऐकलं नाही. मग त्याला काठीनं मारलं तरी ऐकलं नाही. उखळाला बांधून ठेवलं तरी ऐकलं नाही. सगळ्या पद्धती संपल्या. शेवटी ती पाया पडते, खोड्या नको करू माझ्या बाबा म्हणते, तरी पण ऐकत नाही. मग शेवटचा पर्याय नामदेव महाराजांनी सांगितलाय. नामदेव महाराज म्हणतात, गजवदनासी म्हणत यशोदा, माझिया मुकुंदा गुण द्यावे. गणपतीला नवस केलाय यशोदेनं, आणि नवस करून गणपतीला असं म्हणायला लागली, देवा तुम्ही बुद्धीची देवता आहात की नाही, माझं हे लेकरू आहे ना, याच्या फार खोड्या वाढल्यात, तुम्ही याच्यावर कृपा करा आणि याच्या खोड्या थांबवा. गणपती बाप्पा मनातल्या मनात विचार करायला लागले, याच्या खोड्या ना आम्ही थांबवायच्या. गणपती बाप्पा यशोदेला म्हणतात, यशोदे एक काम कर, तू दुसरा देव बघ, दुसरा देव शोध, कारण हे आमच्याच्यानं होणार नाही. याच्या खोड्या थांबवण्याचं सामर्थ्य आमच्याकडे नाही आहे. कृष्णानं सांगावं देवाला, देवा अहो तुम्ही चिंता नका करू, माझी आई येते, तुम्ही तिला हो म्हणा, बरं तुम्ही हो म्हणा, मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. काही झालं तरी आपण गाववाले आहोत, तुम्ही देव आहात, मी देव आहे, मी तुमचा शब्द खाली पडू देत नाही, तुम्ही फक्त हो म्हणा. मग भगवंतानं तथास्तु म्हणावं. आणि एक मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेसी. रोज ज्याची 3-3 वेळा गाराणी घरी यायची, आता एकही गारणं येत नाही. महिनाभर वातावरण अगदी शांत आहे, याची गाराणी नाही, याचे काय गवळणी 3-3 वेळा घरी येत नाही, खोड्या सांगत नाही, चोऱ्या केल्या नाही, असं सगळं वातावरण शांत झालेलं पाहिलं. आणि मग त्या यशोदेला असं वाटलं की ज्या अर्थी हे वातावरण शांत झालंय, ज्या अर्थी याच्या खोड्या थांबल्या, त्या अर्थी गणपती नवसाला बस बस पावला, नवसाला पावला. मग त्याची पुढची पायरी अशी असते की जो नवस केलेला असतो तो फेडावा लागतो. मग नवस तिनं केला होता की 1000 मोदक तुला मी अर्पण करेन. मग तिनं 1000 मोदक तयार केले. ते 1000 मोदकांचा तो थाला, तो मोठा असतो, त्याला काय म्हणतात? थालाच म्हणतात की नाही, थाला असतो. त्याला नामदेव महाराजांनी त्याला हारा म्हटलंय बरं का. नामदेव महाराज त्याला हारा म्हणतात किंवा थाला म्हणा. तो जो थाला आहे की नाही, तो मोदकाने भरला. किती मोदक आहेत त्याच्यात? 1000 मोदक घेतले, गणपतीच्या पुढ्यात नेऊन ठेवले, कृष्णाला मांडीवर बसवलं आणि यशोदा म्हणायला लागली, देवा तुम्ही फार उपकार केले, तुम्ही कृपा केली म्हणून याच्या खोड्या थांबल्या. अशाच पद्धतीची कृपा तुम्ही त्याच्यावर कायम ठेवा. याच्या खोड्या लवकर थांबल्या पाहिजेत, याच्या खोड्या लवकर थांबल्या पाहिजेत, याच्या खोड्या लवकर थांबल्या पाहिजेत, अशी तुम्ही कृपा करा. कृपा करा की याच्या खोड्या अशाच थांबतील. असं म्हटल्यानंतर मग गणपतीनं तथास्तु म्हणावं. बरं आता नैवेद्य दिलं की नाही, ते सोडण्याकरता काहीतरी पाणी पाहिजे की नाही. मग ते यशोदेनं सांगितलं, बघितलं बाबा नैवेद्य आणून ठेवलं आहे, 1000 मोदक आणून ठेवले आहेत, पण पाणी नाही. मग पाणी नाही, मग याच्याकरता काय करा, पाणी आणायला गेलं पाहिजे. म्हणून मग तिनं ते मांडीवरचा कृष्ण असा बाजूला ठेवला आणि बाजूला करून कृष्णाला म्हणायला लागली, बघ कृष्णा, हे 1000 मोदक देवाला आणलेत,
देवाचा तो नैवेद्य आहे. पण देवाला नैवेद्य देत असताना पाणी सोडावं लागतं. आणि मी पाणी विसरली आहे, तू एक काम कर, तू इथंच बस, मी पाण्याला जाते. म्हणजे मला तसलं म्हणायचं नव्हतं, ते आपलं आपलं नाहीच ते मुळात. पण ते आता इतकं पाठ झालंय लोकांचं की लगेच म्हणतात पाणी घेऊन येते. कुठल्या गाथेतली गवळण आणली आहे मला माहिती नाही, पण ते कशा करता तो अट्टहास केला जातो हेही मला माहिती नाही. काय कुठला म्हणजे इतकं वाक्याच्या कुठं गवळणी होतात काय? सरळ सरळ वाक्याच्या काय गवळणी असतात का? पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. अहो, नाथांचं काव्य आहे ते. आणि नाथांचं काव्य इतकं शूद्र नसेल हो, इतकं खालचं नसेल. नाथ महाराजांच्या गवळणी अशा नाहीत. उगाच एका जनार्दनी लावलं म्हणून ती नाथांची गवळण होत नसते. मी सगळ्यांना विनंती करत असतो, जेव्हा आपण हरिपाठात एखादी गवळण म्हणतो, भजनात गवळण म्हणतो, तेव्हा एकदा तरी ती आपण गाथेत आहे की नाही हे तपासलं पाहिजे. आणि गाथेत असेल तरच म्हटली पाहिजे, नाहीतर म्हणू नये. आणि का म्हणतो माहिती आहे? गाथेत असेल तरच म्हणावं, नाहीतर म्हणू नये. कारण गाथेत नसताना तुम्ही भजनात 2 तास तरी गायलात ना, तरी तुम्हाला पुण्य मिळत नाही. लवलेशही मिळणार नाही पुण्याचा. पुण्य तुमच्याकडं ढुंकून बघणार नाही. का बघणार नाही? तुम्ही किती पण बोला, ते गवळणी तुम्ही एका जनार्दनी लावा, एका जनार्दनी सबलच गवळण लावलं का झालं? नाही, तसं होत नाही. आणि त्या गवळणी जर नाथांच्या नसतील, तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या नसतील, तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही, अजिबात नाही. आणि याचं कारण इतकंच आहे, कारण ते शब्द संतांच्या मुखातून आलेले नाहीत. आणि जे शब्द संतांच्या मुखातून आलेले नाहीत, ते शब्द आपल्याला पुण्य देण्याची जबाबदारी घेत नाहीत. जे शब्द संतांच्या मुखातून येतात तेच आपल्याला पुण्य देतात. पण असो ती यशोदा म्हणायला लागली की मी आज जाते आणि पाणी घेऊन येते. आता ते वाक्यच तसं आहे. त्याच्यावरती पाणी घेऊन पाणी आणण्याकरता म्हणून ती आतमध्ये गेली. आणि आत गेल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात की गणपतीनं कृष्णानं काय केलं? एकांत देखोनी हारा उचलीला, सर्व स्वाहा केला एकदाची. त्यानं एकांत बघितलं, सगळंच खाऊन टाकलं ना. सगळं म्हणजे गणपती सहित मोदक, सगळं खाऊन टाकलं म्हटले. आणि मग यशोदा आले. यशोदा म्हणायला लागली, अरे काय, कुठं मोदक होते, गणपती होतं, काय केलं? कृष्ण म्हटलं, आई तू जे सांगितलं ते मी केलं. काय सांगितलेलं? लक्ष ठेव. तू काय केलं? लक्षच ठेवलं. काय बघितलं? मी असं बघितलं, अनेक उंदरं आली. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, अनेक उंदरं आली. त्यात एक मोठा उंदीर होता आणि त्याच्यावर गणपती बसला होता. त्यांनी सगळे मोदक खाल्ले आणि निघून पण गेले म्हटले. हे सगळं जेव्हा आपल्यावर आलं तेव्हा गणपती म्हणायला लागले यशोदेला, तरी मी सांगत होतो दुसरा देव बघ. हे आपल्याच्यानं होणार नाही म्हटले, कारण याच्या खोड्या थांबवणं अजूनपर्यंत कोणालाच शक्य झालं नाही. अशा अनेक खोड्या भगवंतानं करायच्या. आणि मग त्या सगळ्या गवळणी थकल्या की मग त्या सगळ्या गवळणी यशोदेला येऊन म्हणतात, ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमुच्या लेकरासी तुडविले पदे, आता यासी बांधीन आवरी आपुला कान्हा, नाशी येल्या आमुच्या सुना, नाशी येल्या आमुच्या सुना, आवरी अजूनी कालाज नये तुझ्या मना, अजूनी कालाज नये तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना, तुला गोड वाटे काना, आवरी आपुला काना, नाशी येल्या आमु सुना, आवरी आपुला कान्हा
नाना नाशी येल्या गावातून बाहेर काढा, नाहीतर आम्ही तरी गाव सोडून जातो. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. मग त्या यशोदेनं निर्णय घेतला, आपण कृष्णालाच बाहेर काढू. बाहेर काढायचं म्हणजे काय करायचं, ह्याला आपण गोकुळातून बाहेर काढू. मग गोकुळातून बाहेर काढायचं म्हणजे याला गोधनं चारण्याकरता पाठवायचं. मग गोधनं चारण्याकरता पाठवण्याची तयारी तिनं केली. तिनं सकाळी त्याला लवकर उठवलं, नटवलं, सजवलं, सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि त्या गोपाळांना येऊन म्हणायला लागली, गोपाळांनो तुम्ही मोठे आहात, हे लहान आहे, याला अजून अक्कल नाही, याला कळत नाही, जंगलात कसं जायचं याला कळत नाही, परत कसं यायचं याला माहिती नाही, काय खायचं काय प्यायचं याला कळत नाही, गायी कशा वळायच्या ह्याला कळत नाही. कोणाला? याला यातलं काहीच कळत नाही, याला नीट घेऊन जा आणि नीट घेऊन या. कृष्ण म्हणायला लागला, काय माझी आई आहे, वास्तविक हिनं हे सगळं मला सांगायला पाहिजे होतं की यांना नीट घेऊन जा आणि संध्याकाळी नीट घेऊन ये. अरे ही जबाबदारी माझी आहे. पण आई सांगते ना, तिच्या वात्सल्य भावाचा आदर राखावा म्हणून त्यानं ऐकलं. त्या सगळ्या गोपाळांच्या सोबत भगवंत निघाले. एक 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 गोपाळ घेऊन जातात. जे आले नाही त्यांना हाका मारून नेतात बरं का. भगवंताची ती पद्धत होती. भगवंताची पद्धत होती हाका मारून न्यायच्या. पेंद्या सुदामा चल रे, रानात गाई चराया. ते मी म्हणत असतो पण माझी वेळ सगळीच संपली आहे, त्याच्यामुळे मी काही म्हणत नाही. अशा पद्धतीनं ते गेले, गोकुळामध्ये गेले. गोकुळात वृंदावनात भगवंत गेले आणि वृंदावनात प्रामुख्यानं 2 लीला भगवंतानं केल्या. एक भगवंतानं वेणुनाद केला आणि दुसरं भगवंत खेळ खेळतात. वृंदावनात गेल्यानंतर वेणुनाद करतात, तो गवळणीन करता, आणि वृंदावनात गेल्यानंतर खेळ खेळतात ते गोपाळान करता. एक गोपाळान करताय आणि दुसरं गवळणीन करताय. मग गवळणीन करता वेणुनाद केला आणि गोपाळान करता खेळ खेळले. हुतुतू हमामा लगोरी विटीदांडू चेंडू फळी असे अनेक खेळ भगवान परमात्मा खेळले. आणि ते खेळ खेळून झाल्यानंतर ते सगळे गोपाळ म्हणतात, खांदे भार पोटे भूक काय खेळायाचे सुख. खेळण्यामध्ये आता काही फार सुख राहिलेलं नाही. त्याच्यामुळे काय करा, अवघे गोपाळ म्हणती यारे करू काला, काला करू म्हटले. मग भगवंतांना सांगितलं, काय कोणाची शिदोरी ते पाहो द्या रे मला. तुमच्या शिदोऱ्या दाखवा. सगळ्यांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या दाखवल्या आणि देवानं ती शिदोरी पाहिल्यावर देव म्हणायला लागले, शिदोरी तुमची चांगली आहे पण माझ्यासारखी नाही आहे. माझ्यासारखी शिदोरी घेऊन या, मग मी तुम्हाला प्रसाद देईन. आता माझ्यासारखी आणा म्हणायला, देवाचा तो नियमच आहे. देव सांगत असतो, माझ्याकडे या पण माझ्यासारखे व्हा. माझ्याकडे या पण माझ्यासारखे व्हा. म्हणजे तो म्हणतो, येताना कसे पण या पण जाताना तरी माझ्यासारखे व्हा. येताना तुम्ही चालेल संत वचनानं बोलू का, खटनट यावे, काहीच हरकत नाही. यायला तुम्ही खटनट असलात तरी चालेल. तुम्ही खटनट असा नाही तर नटखट असा. तुम्ही येताना कसे या पण जाताना मात्र शुद्ध होऊन या जावे, आहे की नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे, आळंदी पंढरपूरला येत असताना कसे पण या, विना माळेच्या आलात तरी चालेल पण कमीत कमी जाताना तरी शुद्ध होऊन या जावे. मला इतकंच म्हणायचं आहे. भगवंताला त्याच्यासारखं लागतं. मग भगवंतानं माझ्यासारखी शिदोरी आणा म्हणून सांगितलं. म्हटले तुझ्यासारखी शिदोरी नाही. देवानं सांगितलं घरी जाऊन आणा. म्हटलं घरी आमच्या कोणी नाही. अरे म्हटले आई बापाकडून मागून आणा. मागून ते देणार नाहीत. अरे चोरी करून आणा पण माझ्यासारखी आणा. घरी जा चोरी करा पण माझ्यासारखी आणा. गोपाळांनी सांगितलं, एकदा तुझ्या मागं लागून चोरी केली तर जंगलात यावं लागलं म्हटले. इकडं रानावनात यावं लागलं. परत चोरी करण्याचं आमचं काही धाडस नाही. आम्ही चोरी करत नाही. आम्ही घरी जात नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाया वेगळे, आम्हाला दूर करू नका. मग भगवंतानं त्यांच्यावर कृपा केली. त्या सगळ्यांना एकत्र बसवलं आणि बसवून भगवंतानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्यात आपली शिदोरी एकत्र केली. त्याचा सगळ्याचा काला केला. ते सगळं एकत्र केलं. बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षय हे वामे पानव मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरे सुरधव हासयन नर्म भीस्वैहि स्वर्गे लोकम इशित बुभुजय यज्ञभुग बाल केली. भगवंतानं सगळ्यांना एकत्र बसवलं. आपण स्वतः मध्ये बसले. स्वतः भगवंत मध्ये बसले. भगवंताच्या हातात प्रसाद आहे. भगवंतानं गोपाळांना आजूबाजूला बसवलं. त्यात जे लहान गोपाळ आहेत त्यांना जवळ बसवलं आणि मोठी मोठी आहेत त्यांना थोडं लांब बसवलं. असे सगळे गोपाळांना कमलाकार वृत्तीमध्ये बसवलंय. भगवंताच्या हातात प्रसाद आहे आणि हातात प्रसाद घेऊन भगवंत प्रत्येकाला प्रसाद द्यायला लागले. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. हातातला काळा जेव्हा गोपाळांना वाटला तेव्हा भगवंत बघायचे. काय बघायचे, यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असेल तर प्रसाद द्यायचा. ज्याचा चेहरा प्रसन्न त्यालाच प्रसाद, ज्याचा चेहरा टवटवीत त्यालाच प्रसाद, इतरांना प्रसाद नाही.
मग भगवंत काय करायचा, ज्याचा चेहरा प्रसन्न आहे त्याला लगेच प्रसाद द्यायचा. कारण प्रसाद सेवन करत असताना प्रसन्न चित्तानं प्रसाद सेवन केला पाहिजे, मग त्याला प्रसाद द्यायचा. आणि ज्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नसेल त्याच्याकरता काय, मग त्याच्याकरता भागवतकार म्हटले हासयन्नर्म भीस्वैही, म्हणजे त्याच्याकरता भगवंत असा लहान लहान चुटकुले, लहान लहान विनोद करायचे, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण होईल. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल. स्मित हास्य म्हणजे मराठीत त्याला स्माईल म्हणतात. ही तुमच्या चेहऱ्यावर यावी याच्याकरताच हा प्रयत्न होता. हां, असं प्रसन्न असलं की प्रसाद मिळतो. असं प्रसन्न असला की प्रसाद मिळतो. मग भगवंतानं तो प्रसाद सगळ्यांना द्यायचा. गोपाळांना प्रसाद दिला तो भगवंतानं, आम्हा सगळ्या वारकऱ्यांना प्रसाद दिला तो ज्ञानदेवांनी. आणि या ज्ञानदेवांच्याचमुळे आपल्याला प्रसाद प्राप्त होतो. आम्हाला आमचा पंढरीनाथ प्रसाद देतो. म्हणून भानुदास महाराज म्हणतात, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल बोले तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला बोला, टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी अनेक अनेक आभार व्यक्त करीन. सगळीच मागे उभी असलेली आदरणीय टाळकरी मंडळी, आदरणीय गायनाचार्य, मृदंगवादक आदी सगळ्यांचे मी अनेक अनेक आभार व्यक्त करतो. हार्मोनियमची सगळी साथ चांगली मिळाली त्यांची आभार व्यक्त करीन. माझ्यासमोर उपस्थित असलेला सगळाच श्रोता, आपण अत्यंत प्रसन्न चित्तानं हे कीर्तन श्रवण केलं, म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. मी अनेक वेळा म्हणत असतो, कीर्तनाला बसताना, कीर्तनाला येत असताना कसं यावं याचा आदर्श तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पाचपाकडी येथल्या मंदिरात गेलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कळून येईल की कीर्तनाला कसं यायचं असतं, कीर्तनाला आल्यानंतर कसं बसायचं असतं. आपण इतके सुंदर सगळे रांगेत बसता, व्यवस्थित शिस्तीचं पालन करता, कीर्तनकाराला डिस्टर्ब होईल असं कुठल्याही पद्धतीचं आचरण तुम्ही करत नाहीत. शांत चित्तानं, प्रसन्न चित्तानं आपण कीर्तन श्रवण करता, म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांनी प्रसन्न चित्तानं श्रवण केलं, म्हणजे कमीत कमी मला रात्री 9 ते 11चा भास होऊ दिला नाहीत, म्हणून तुमचे धन्यवाद. सकाळी 9 ते 11 आहे हे तुम्ही मला जाणवून दिलं, प्रसन्न राहिलात आपण. आणि असं प्रसन्न चित्तानं कीर्तन ऐकायचं असतं. मी नेहमी आग्रह करत असतो, कीर्तनातला श्रोता हा टवटवीतच असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे, फ्रेश असला पाहिजे, बरं का, प्रसन्न असला पाहिजे. म्हणजे टवटवीत असावा, कमीत कमी पुढचा तरी. फार मागचा आता आम्ही नाही, फार पुढचा तरी कमीत कमी प्रसन्न असावा. म्हणजे तुमच्याकडे बघून आम्हाला असं वाटलं पाहिजे अजून अर्धा तास घ्यावा, असं वाटलं पाहिजे. म्हणजे श्रोत्याकडे बघून आज 5 मिनिट लवकरच सोडतो असं नाही वाटलं पाहिजे. आपण सगळेजण प्रसन्न चित्तानं श्रवण करता. आणि का बरं आपल्याकडं प्रसन्नता का असू नये? आपण किती सुंदर कीर्तनाला जात असताना असं नीटनेटकं यावं. तुम्ही फार सुंदर येता, आमचा सगळाच पुरुष वर्ग असेल, मातू भगिनी असतील, मागे सगळे टाळकरी असतील, हे जसे नीटनेटके येतात ना, परमार्थ असा नीटनेटकाच असला पाहिजे. नीट परमार्थ करावा, काय प्रपंच करावा नेटका, आणि परमार्थ धरावा विवेका. हे पण महत्त्वाचं आहे. ते आम्हाला फक्त प्रपंच नेटका पाहिजे असतं ना, आम्ही परमार्थाचं नाही लक्ष देत. आम्ही परमार्थ पण नेटका केला पाहिजे, सुंदर केला पाहिजे. कीर्तनात येत असताना इतकं चांगलं आलं पाहिजे, इतकं व्यवस्थित आलं पाहिजे की कीर्तनात उपस्थित असलेल्या देवाची नजर आपल्याकडं गेली पाहिजे आणि त्या देवाला पण आपल्यावर कृपा करावी वाटली पाहिजे.
इतकं चांगलं आपण कीर्तनात बसलं पाहिजे. कारण कीर्तनामध्ये भगवंत असतो ना, तर भगवंतानं आपल्याकडं नजर दिली पाहिजे. तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं येता, तुमचे धन्यवाद, तुमचे आभार व्यक्त करतो. ही सगळीच आदरणीय इथली जी व्यवस्थापक मंडळी आहेत, श्री ज्ञानदेव सेवा मंडळ, हे आपल्या समस्त मुंबईतलं एक अत्यंत आदराचं असं मंडळ आहे, प्रतिष्ठेचं मंडळ आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचे अत्यंत व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणारं हे मंडळ आहे. मला असं असं जाणवलं आज, म्हणजे जाणवलं म्हणण्यापेक्षा तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे की ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पुढे कंसात प्रति आळंदी लिहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता मुंबईकरांना जर आळंदीला जाण्याची वेळ नसेल तर त्यानं या मंदिरात आलं पाहिजे. हीच आपली आळंदी आहे. काही जाण्याची आवश्यकता नाही ना, वेळ आहे आळंदीला नक्की जावं, नाही वेळ ना इथं यायचं. कारण हीच आळंदी आहे. का आळंदी आहे? इथं ज्ञानोबाराय आहेत. इथं ज्ञानोबाराय आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं पारायण करायला तुम्हाला आजान वृक्ष पण आहे. तुम्ही आजान वृक्ष पण आहे. उजव्या बाजूला पाहाल तर आजान वृक्ष आहे. जसं आळंदीमध्ये ज्ञानदेवांच्या उजव्या बाजूला आजान वृक्ष आहे, तसं इथं सुद्धा ज्ञानदेवांच्या उजव्या बाजूला आजान वृक्ष आहे. मग तुम्हाला यदा कदाचित वाटलंच की बाबा आता घरी लईच त्रास व्हायला लागला, आता घरी आपल्याला कोणी विचारत नाही, आता घरी कोणी आपलं ऐकत नाही, थेट इथं मंदिरात यायचं, मंडळ तुम्हाला ज्ञानेश्वरी देईल, ज्ञानेश्वरी घ्यायचं आणि वृक्षाखाली पारायण करायचं. बस इतकं सोपं करायचं, काही अवघड करायचं नाही. इतकं प्रसन्न ठिकाण आहे. मी म्हटलो ना, आपल्याकडे का प्रसन्नता असू नये? अरे एखादा दुःखात बुडालेला पण इथं आला आणि त्यानं माऊलींचं दर्शन घेतलं ना, तर त्याला प्रसन्नताच होईल. इतकं चांगलं आहे ते. म्हणून अत्यंत आम्ही आमच्या यादीतली, आमच्या म्हणजे कीर्तनकाराची पण एक यादी असते बाबा, बरोबर की नाही? कीर्तनकारांची पण यादी असते की आम्हाला कुठं कीर्तन करायला आवडतं. एक अशी एक यादी असते. माझ्याकडं तर सगळी यादी आहे. तुम्ही कीर्तन झाल्यावर भेटा, मी तुम्हाला दाखवीन. कुठं कुठं परत जायचं याची पण माझ्याकडे यादी आहे. आणि परत तिथं कधीच जायचं नाही याची पण यादी आहे. माझ्याकडे याची पण एक यादी आहे. पण त्याच्यापैकी मला जिथं कीर्तन करायला आवडेल अशी जी काही स्थानं आहेत की नाही, त्याच्यामध्ये आळंदी, देहू, पैठण या सगळ्या स्थानांच्या नंतर पहिलं स्थान कुठलं असेल तर ते हे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आपल्या ठाण्यातलं आहे. प्रसन्नता, ऊर्जा देणारं हे स्थान आहे. आपण सगळ्यांनी आजच्या ह्या कीर्तनाचं भाग्य माझ्या पदरात टाकलं, म्हणून या सगळ्या व्यवस्थापकांचे मी अनेक आभार व्यक्त करीन. नाहीतर कालच्या दिवशी गुरुदेव बोलल्यानंतर परत आज आपण काहीतरी काल्याचं कीर्तन करावं एवढं आमचं अजिबात धाडस नाही, अजिबात धाडस नाही. आजचं कीर्तन हे वास्तविक गुरुदेवांनीच काल्याचं कीर्तन करावं, पण गुरुदेवांनी न म्हटल्यामुळे ते माझ्या वाट्याला आलं आणि मी भाग्यवंत ठरलो, असं झालं. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. व्यवस्थापकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आदी करून जी काही मंडळी आहेत त्या सगळ्यांचे मी अनेक आभार व्यक्त करेन. या कीर्तनरूपी सेवेकरिता समस्त महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायाकरिता आदर्शवत ठरलेली जी व्यक्तिमत्व आहेत, परमश्रद्धेय आदरणीय गुरुवर्य निवृत्ती महाराज सदगीर आणि हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय गुरुवर्य यशवंत महाराज पाटील, ही दोनही अत्यंत महनीय मंडळी या कीर्तनाकरिता उपस्थित झाली. आणि त्यांनी हे सगळं कीर्तन म्हणजे एक लहान लेकराचं कीर्तन व्यवस्थित बसून ऐकलं. त्या दोघांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने नमस्कार होतो. नाहीतर असं कधी होत नाही. आपल्या लेकराचं काहीतरी कौतुक ऐकावं. आणि ह्या दोनही मंडळाचं माझ्यावर फार प्रेम आहे, नितांत प्रेम. निवृत्ती बाबांचं आणि यशवंत महाराजांचं सुद्धा. मी त्या दिवशीच म्हणून आलो की यशवंत महाराजांनी तर अगदी या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या साधकांवर शतकोटी करून फार मोठे उपकार केलेत, फार मोठे उपकार केलेत. ज्याला कीर्तन करायचं आहे ना, त्याला सगळ्यात पहिलं काय पाहिजे तर शतकोटी पाहिजे. तुम्हाला मी सांगतो आत्ता आम्ही एक 3 महिन्यापूर्वी ऑनलाईन वारकरी कीर्तन गुरुकुल हा उपक्रम सुरू केला. आणि ऑनलाईन माध्यमातून आम्ही कीर्तनाचं प्रशिक्षण देत आहोत. आता शुद्ध सांप्रदायिक रीतीनं सांप्रदायिक कीर्तन काय असतं हे समाजाला कळावं याच्याकरता आम्ही ऑनलाईन कीर्तन प्रशिक्षणाची एक उपक्रम सुरू केला आहे की जो 6 महिन्याचा डिझाईन कोर्स आहे. त्याचा व्यवस्थित सिलेबस आम्ही डिझाईन केला आहे आणि ते भारती विद्यापीठाला ॲफिलिएट करून घेतलेला आहे. आपला कोर्स हा भारती विद्यापीठाशी ॲफिलिएटेड आहे. आणि आपण त्यांना मग कीर्तन म्हणजे काय असतं, कसा अभंग निवडायचा, कशा पद्धतीनं प्रमाणं घ्यायची, कोणते ग्रंथ वाचायचे, कुठं विस्तार करायचा, कुठं संकोच करायचा, अन्य करून आपण त्यांना प्रशिक्षण देत आहोत. आता 2 महिने पूर्ण झालेत आणि माझ्याकडे सध्या 77 विद्यार्थी आहेत. 77 विद्यार्थी आहेत. त्या 77 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी न्यूयॉर्कचे आहेत. ते माझ्याकडून शिक्षण घेत आहेत. काही मध्य प्रदेशातले आहेत, काही आपल्या कर्नाटकातले आहेत असे, आणि जास्तीत जास्त मंडळी त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातली आहेत. हे सगळे कीर्तनाचं प्रशिक्षण घेत आहेत. आणि या सगळ्या कीर्तन प्रशिक्षण घेणाऱ्या लोकाला जेव्हा आम्ही पहिल्या आठवड्यात
त्यांना काहीतरी बाबा तुम्ही काहीतरी तुमच्याकडे संदर्भ ग्रंथ असले पाहिजेत. मग संदर्भ ग्रंथामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या, तुकाराम महाराजांची गाथा घ्या, नाथांचं भागवत घ्या, कारण ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. त्याच्यानंतर नारदांचं भक्तिसूत्र घ्या, त्याच्यानंतर दुंडा महाराज देगलूरकरांचं हरिपाठ विवरण घ्या, आणि त्याच्यानंतर 2 पारमार्थिक शतकोटी घ्या. ही आधीच मी त्यांना सांगितलं आहे, कारण हे जर तुम्ही घेतलं तर हे तुमच्या अतिशय उपयोगाचं पडेल. आणि म्हणून मी म्हटलो की आदरणीय यशवंत महाराज पाटलांचे फार उपकार आहेत की त्यांनी ती शतकोटी जगाला दिली. मी सोनारपाड्यात पण त्या दिवशी म्हटलो आणि गमतीचं म्हटलो की त्यांच्या शतकोटीकडे पाहून एका माणसानं त्यांच्यासारखी दशकोटी करण्याचा प्रयत्न केला. त्याची कथा त्यांना आम्हाला माहिती आहे आणि त्यांनी मला सांगितलं फोनवर, ते दशकोटी केराचं म्हणजे त्यातले 10 काढले आणि त्याचं नवीन पुस्तक तयार केलं आणि ते विकण्याचा पण त्यानं प्रयत्न केला. आता त्याचं काय झालं पुढं ते त्याचं त्याला माहिती आहे, कारण ही एक नवीन कला आलेली आहे समाजात. आदरणीय प्रमोद महाराज जगताप याला असं म्हणतात की हे विचारचौर्य नावाची नवीन कला आली आहे. जमलं तर बघा, नाही तर सोडून द्या. म्हणजे दुसऱ्याचे विचार पण चोरायचे इथपर्यंत, पण त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. मी दोनही या महात्म्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करीन. सगळीच आदरणीय गायनाचार्य मंडळी आहेत, हरिभक्तीपरायण. अंकुश महाराज आपल्याला 8 दिवस लाभलेले आहेत. अंकुश महाराजांची मी आभार व्यक्त करीन. हरिभक्तीपरायण आदरणीय केसरकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांची आभार व्यक्त करेन. माझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करणारे आणि फार वर्षांच्यापासून ज्यांचे आमचे चांगले संबंध आहेत, हरिभक्तीपरायण आदरणीय विकास महाराज कोस्तेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळीच आमची बाळगोपाळ मंडळी उभी आहेत. या गोपाळांकडे पाहिलं तर मला फार आनंद होतो. मी ज्ञानदेव सेवा मंडळाला असंच म्हणेन की इतक्या वर्षांपर्यंत काय कमावलं आम्ही, काय कमावलं तर आत्तापर्यंतचा केलेला उत्सव म्हणजे हा सगळा सेवा मंडळ आहे, आणि इथून पुढच्या 50 वर्षाची व्यवस्था म्हणजे हे मंडळ आहे. असं आहे. म्हणून आपले सगळ्यांचे आभार. दोनही मृदंगवादक महाराजांचा काय परिचय आहे? हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, बरोबर? अच्छा, ते क्लास घेतात इथं. तुम्ही तुकाराम आहात आणि तुम्ही मोरेच आहात. क्या बात आहे. किती म्हणजे जवळचं नाव असावं. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. तसंच माझे मित्र हरिभक्तीपरायण चेतन महाराज चाचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संवादिनीची साथ केली रंगनाथजी खांडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांची अनेक अनेक आभार व्यक्त करीन. मी काही नाही, मी व्यवस्थापकांचा भार जरा कमी करतो इतकंच. ज्ञानदेव तुकारामच्या नंतर भार तुमचा कमी होईल, म्हणून हार्मोनियम वादकांचे मी आभार व्यक्त करीन. तुम्ही चांगल्या पद्धतीनं साऊंड ऑपरेट केलं. व्यवस्थापकांना अडचण होऊ नये आणि कीर्तनकाराला त्रास होऊ नये यातला मधला दुवा म्हणजे तुम्ही साऊंड सिस्टीम आहात. तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं ऑपरेटिंग केलीत. मी तुमची आभार व्यक्त करेन. हे मंदिर जे इतकं सुंदर पद्धतीनं ज्यांनी सजवलं आहे, मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. या संपूर्ण उत्सवाकरिता ज्यांचा खारीचा वाटा आहे, ज्यांचा खारीचा वाटा आहे, म्हणजे ज्यांचा खारीचा वाटा आहे त्यांचाही आभार, आणि ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचाही आभार. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता तुम्हाला एक गोड आमंत्रण देऊन जातो. आम्ही ज्या परंपरेमध्ये कीर्तन करत आहोत, सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज म्हात्रे डोंबिवलीकर महाराजांचा आम्ही एक गुरुस्मरणाचा सोहळा प्रातिवार्षिक डोंबिवली परिसरात करत असतो. या वर्षीचा हा उत्सव आम्ही आळंदी या ठिकाणी करणार आहोत. रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी हा कार्यक्रम आळंदीत संपन्न होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुपारी 2:30 ते 4:30 या वेळामध्ये जवळजवळ 1000-1500 लोकांच्या उपस्थितीमध्ये नगर प्रदक्षिणा होणार आहे आळंदीची. त्याकरता आपल्या ह्या कल्याण डोंबिवली परिसरातले सुमारे 40 हरिपाठ मंडळं उपस्थित होणार आहेत. 40 हरिपाठ मंडळ, बरं का. मग काही महिला मंडळ आहेत, बाळगोपाळ मंडळ आहेत, तरुण हरिपाठ मंडळ आहेत. पुणे परिसरातली, त्या मावळ मुळशी परिसरातली, खेड तालुक्यातली काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तर आपण या भव्य नगर प्रदक्षिणेमध्ये सहभागी व्हा. त्याच्यानंतर काही 4:30 ते 5:30 अशी प्रवचनाची सेवा जी सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेकडे असते, ती प्रवचनाची सेवा मंदिरात होईल. आणि हा सगळा कार्यक्रम, पुढचा कीर्तनाचा कार्यक्रम हा ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात संपन्न होणार आहे. त्या दिवशी म्हणजे 11 तारखेला संध्याकाळी ठीक 6 ते 8:30 या वेळामध्ये परमपूज्य हरिभक्तीपरायण श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तनाची सेवा होणार आहे. आपण या कीर्तन सेवेचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यायचा आहे. तुम्ही आळंदीला फक्त या, आळंदीपर्यंत तुम्ही या, कारण तिथं आल्यानंतर जी सगळी व्यवस्था आहे, मला सांगायला इथं फार आनंद होईल. तिथली जी व्यवस्था आहे, तिथं तुमची भोजनाची, नाश्त्याची, चहापाण्याची व्यवस्था ही ज्ञानदर्शन धर्मशाळेत केलेली आहे.
मी परवाच्या दिवशी गेलो आणि त्यांना म्हटलं की एक काम करा, ही अख्खी धर्मशाळा 3 दिवस मलाच देऊन टाका. आणि मी संपूर्ण धर्मशाळा 3 दिवसाकरता आपण घेतली आहे. कारण हे जे आपले ऑनलाईन वारकरी विद्यार्थी आहेत की नाही, त्या विद्यार्थ्यांचा 9 आणि 10 या 2 तारखेला एक शिबिर आपण तिथं ठेवलं आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा शिबिर तुम्हाला त्यातही यावंसं वाटलं तर तुमचं स्वागत आहे. आणि नंतर 3ऱ्या दिवशीचं गुरुस्मरण, सगळी व्यवस्था खाण्यापिण्याची राहण्याची ही ज्ञानदर्शन धर्मशाळेत होणार आहे. तुम्ही फक्त आळंदीला यायचं आहे. तिथपर्यंत जाण्या येण्याची व्यवस्था ही ज्याचं त्यांनीच करायची आहे. आपण सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. सर्वांनी जागेवरच बसून राहा असेच. कोणी फिरू नका, जागेवर तसेच बसा. फिरू नका. मारा गरा कंठेवर कंठी काचे पितांबर कस्तू
साठी देवासुरवर सीतेची भेटी करू हनुमंत पुढे उभे आहे. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लोभ आईच्या वल्लो पाये जीवलगा जय देव जय कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मत स्नान जे करती दर्शन हे रामात करो या मुक्ती केशवाची नाम देव भावे होती. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लो राईच्या वल्लो पाये जीवलगा जय जय जय. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे इतने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवेल ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्वरमासिके राम जनार्दने पायी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा